नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। 3 मे रोजी झालेल्या वैद्यकीय प्रवेशासाठी जे राष्ट्रीय पातळीवर एक राष्ट्रीय सामायिक प्रवेश परीक्षा, ज्याला नीट यूजी असं म्हणतात, ही परीक्षा नॅशनल टेस्टिंग एजन्सी केंद्र सरकारने रद्द झाल्याचं सांगितलं आणि अख्ख्या महाराष्ट्रातल्या सगळ्या 22 ते 25 लाख विद्यार्थी, त्यांचे पालक, त्यांचे कुटुंबीय यांना खूप मोठा मानसिक आणि आर्थिक हादरा बसला। हा हादरा इतका तीव्र आहे की देशभरातून ही परीक्षा परत होणार आहे। 21 तारखेला 21 जूनला पुनर्परीक्षेची तारीखही जाहीर झाली, पण देशभरातील 3 मुलांनी मानसिक धक्का बसल्यामुळे आत्महत्या केली आहे। ह्या एकूण जो नीट यूजीचा जो घोटाळा आहे, याच्या मागचा पूर्ण इतिहास, याला पर्याय पुढे काय आहेत, हे आपण सगळं या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत। नमस्कार, मी डॉक्टर अमोल अन्नदाते। खरं तर नीट यूजी ही परीक्षा काय आहे हे आपण पहिले थोडक्यात समजून घेऊया। देशभरामध्ये 1,29,000 MBBSच्या सीट्स आहेत। याशिवाय BAMS आयुर्वेद, BHMS होमिओपॅथी, BUMS युनानी, सिद्धा, फिजिओथेरपी आणि नर्सिंग, हे जे एकूण देशभरातले जे वैद्यकीय प्रवेश होतात, याच्यासाठी 7 वर्षापूर्वी देशभरामध्ये एकच परीक्षा असावी या हेतूने नीट यूजी ही परीक्षा सुरू करण्यात आली। गेल्या 3 वर्षामध्ये बघा, सलग 1 नव्हे 2 नव्हे 3 वर्ष या नीट यूजीचे वेगवेगळ्या प्रकारचे घोटाळे हे उघड होऊन समोर आले। पेपर फुटी हा त्याचा एक भाग होता। याशिवायही इतर अनेक प्रकारचे घोटाळे हे मागच्या काही वर्षात समोर आले। उदाहरणार्थ, गोध्रा गुजरातमध्ये एका शिक्षकाने एका केंद्रावर सरळ विद्यार्थ्यांकडून फी घेऊन त्यांना जे OMR शीट असतं तेच पूर्ण भरून देण्याची सेवा देऊ केली। राजस्थानमध्ये 2 पेपर्स युजुअली नीटचे असतात, एक डमी पेपर असतो। चुकीने डमी पेपर वाटल्या गेल्यामुळे मुलांना सरळ काही मार्क्स हे ग्रेस देऊन टाकले आणि म्हणून हा प्रकार उघडकीला असा आला की 718, 719 असे गणितीय दृष्ट्या पडूच शकत नाहीत असे मार्क जेव्हा दिसले, तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला। आत्ताही या वेळेला जेव्हा नीटची परीक्षा झाली, तेव्हा सिल्हार नावाचं जे राजस्थानमध्ये कोचिंग हब आहे, तिथे एका केमिस्ट्रीच्या शिक्षकाला त्याला 2-3 दिवसापूर्वी मिळालेला पेपर चाळत असताना त्याच्या लक्षात आलं की या परीक्षेतले जवळपास 140 प्रश्न, म्हणजे 600 मार्कांचे प्रश्न हे जसेच्या तसे या नीट यूजी परीक्षेमध्ये सापडलेले आहेत। या केमिस्ट्रीच्या शिक्षकाने NTA ला 7 मे रोजी एक मेल पाठवला आणि सगळे स्क्रीनशॉट्स पाठवले आणि त्यानंतर हा पेपर पूर्णपणे फुटल्याचं उघडकीस आलं आणि त्याची परिणिती म्हणजे ही नीट यूजी रद्द करण्यात आली। आता थोडासा मागच्या घोटाळ्यांचा इतिहास जर आपण बघितला, नॅशनल टेस्टिंग एजन्सी ही जी संस्था आहे, ही मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशनच्या अखत्यारीत येते आणि ही एजन्सी देशभरामध्ये जवळपास 14 परीक्षा घेते। या 14 पैकी 5 परीक्षांमध्ये आत्तापर्यंत घोटाळे हे उघड झालेले आहेत। फक्त नीट यूजीच नाही, नीट PG असू द्या, जे फॉरेन ग्रॅज्युएट्स आहेत MBBS करून भारतामध्ये आलेले, त्यांच्यासाठी होणारी FMCG परीक्षा असू द्या, असे अनेक प्रकारचे घोटाळे या NTA माध्यमातून उघड आले। पण गेल्या 3-4 वर्ष किंवा 5 वर्षातला या घोटाळ्यांचा इतिहास जर आपण बघितला, तर मागच्या वर्षी 5,500 पानांचं चार्जशीट ज्या लोकांनी हे घोटाळे केले, जी खालची मंडळी होती, जे एजंट्स होते, त्यांच्या विरोधामध्ये चार्जशीट दाखल झालं, त्यांना अटक झाली, 45 जणांना अटक झाली। पण एक गोष्ट लक्षात घ्या की NTA आत काम करणाऱ्या कुठल्याही अधिकारावर काहीही कारवाई झाली नाही। मिनिस्ट्रीमध्ये काम करणाऱ्यावर कोणावरही कारवाई झाली नाही। जी कारवाई झाली ती हे जे घोटाळ्याचं पिरॅमिड आहे, याच्या खालच्या बाजूला अगदी खालची लोक आहेत, त्यांना बळीचा बकरा, अर्थात तेही दोषी आहेतच, त्यांचंही समर्थन करता येणार नाही, पण जे खालचे लोक आहेत त्यांच्यावरही कारवाई झाली आणि त्यांचंही पुढे काय झालं ते सुटले, त्यांना शिक्षा झाली, याची कुठलीही माहिती उघड झालेली नाही। खरं तर किती गंभीर आहे, म्हणजे तुम्ही स्पर्धा बघा की 25 लाख मुलं कम्पीट करतात, स्पर्धा करतात 1,29,000 सीटसाठी। 5-5 वर्ष मुलं या परीक्षेचा अभ्यास करत असतात। आजही एखादा मुलगा जर 1ली-2री मध्ये जरी पहिला आला, आई-वडिलांना स्वप्न पडतं की हा मुलगा कधीतरी डॉक्टर होईल, शिकेल, आणि ज्या परीक्षेवर हे स्वप्न ते लोक बघतात, त्या स्वप्नांशी थेट खेळण्याचा प्रकार म्हणजे हा नीटचा घोटाळा आहे। हा झाला घोटाळ्यांविषयी किंवा पेपर लीक विषय। हा पेपर लीक कसा झाला, कुठून होतो नेमका, तर
हे पेपर लीक जिथे प्रिंटिंग म्हणजे 2-3 सोर्सेस असतात. आत्ता ज्या लोकांना पकडलं गेलंय तर ज्या लोकांनी पेपर सेट केला त्या लोकांकडून काही प्रश्न फुटले. तर पेपर सेट करताना सहसा एम्स किंवा या ज्या मोठ्या संस्था PGI चंदीगड यांची पद्धत काय आहे की हे अख्ख्या देशातल्या वेगवेगळ्या लोकांकडून प्रश्न मागून एक क्वेश्चन बँक बनवतात आणि कम्प्युटर या क्वेश्चन बँक मधून प्रश्न सिलेक्ट करते. त्याच्यामुळे इतकी साधी गोष्ट आहे की ह्या वर्षी अमुक एक माणसाकडून घेतलेले प्रश्न हे त्या माणसाला माहीत नसायला हवं. इतकी साधी गोपनीयताही पाळण्याची अक्कल NTA कडे नाही, याचं खूपच आश्चर्य वाटतं. यावर्षी घेतलेले प्रश्न आपण पुढच्या किंवा त्याच्या पुढच्या वर्षी वापरू शकत नाही का? किंवा ही बँक आपण जसे पत्ते खेळताना आपण पत्ते जसे चाळतो तशी कम्प्युटरच्या माध्यमातून हे प्रश्नांची चाळणी करून मग ते प्रश्न मागच्या वर्षीचे पुढच्या वर्षीचे असे एकत्र करून देता येणार नाहीत का? हा पहिला मुद्दा. दुसरा म्हणजे प्रिंटिंग प्रेस. यावर्षी जयपूरच्या प्रिंटिंग प्रेसमधूनही काही पेपर लीक झाल्याची बातमी आहे. तर साधी गोष्ट आहे, NTA कडे मागच्या 7-8 वर्षामध्ये या परीक्षेच्या निमित्ताने 3,500 कोटी रुपये जमा झालेले आहेत. खर्च किती झाले? 3,000 कोटी रुपये झाले. म्हणजे 500 कोटी म्हणजे वर्षाला 100 कोटी रुपये NTA या परीक्षेतून पैसे कमवतं. मला सांगा, ही परीक्षा शासनाला काय पैसे कमवण्याचं साधन आहे का? ही परीक्षा ही खर्च करण्याची परीक्षा आहे आणि 500 कोटी रुपये जर नीट 5 वर्षामध्ये 7 वर्षामध्ये याच्यातून जर कमवत असेल तर एक साधी प्रिंटिंगची स्वतःची यंत्रणा नॅशनल टेस्टिंग एजन्सी निर्माण करू शकत नाही. हे झालं प्रिंटिंगच्या विषयी. आता पुढे याला जर हे घोटाळे आपल्याला कंट्रोलमध्ये आणायचे असतील तर याला पहिला पर्याय आहे की JEE ही परीक्षा जशी कम्प्युटर बेस्ड होते तशा प्रकारे कम्प्युटर बेस्ड ही पूर्ण परीक्षा घेता यायला हवी. धर्मेंद्र प्रधान जे एज्युकेशन मिनिस्टर आहेत त्यांनी तसं जाहीरही केलंय. पण 1 वर्षामध्ये 25 लाख मुलांची कम्प्युटर बेस्ड एक्झाम घेण्याची क्षमता NTA कडे आहे का? हा पुढचा प्रश्न आहे. कारण NTA कडे असे पूर्ण देशभरात फक्त 500 सेंटर्स आहे जिथे हार्डली 3-4 लाख मुलांची परीक्षा घेऊ शकतात. माझं म्हणणं आहे की तुम्ही ठीक आहे 10 दिवसांमध्ये तुम्ही 3-3 लाख मुलं रोज जरी परीक्षेला बसवले तरी हरकत नाही. JEE मध्ये CAT मध्ये अशा सेशन्समध्ये परीक्षा होतात. आणि याच्यावर जर 500 कोटी रुपये जर तुमच्याकडे नफा असेल तर तुम्ही या 500 कोटी रुपयाचा उपयोग करून तुम्ही कम्प्युटर बेस्ड एक्झामसाठी सेंटर तुम्ही उभारायला काहीच हरकत नाहीये. या पैशाचं तुम्ही काय करणार आहात? तर मला असं वाटतं की 25 लाख मुलांची 22 लाख मुलांची परीक्षा घेणं हे खूप खर्चिक आहे किंवा त्याला यंत्रणा नाही असं सांगून तुम्हाला पळ काढता येणार नाही. तुम्हाला हे करावंच लागेल. मला वाटतं की जे आत्तापर्यंत झालं ते झालं. इथून पुढे तरी किमान 3-3 वर्ष सलग घोटाळे होऊनही जर याच्यावर जर नियंत्रण आपल्याला आणता येत नसेल तर मला वाटतं की NTA आत काहीतरी खूप मेजर प्रॉब्लेम आहे. NTA आतल्या एक लक्षात घ्या, कुठलाही घोटाळा हा त्या सिस्टममधले सर्वोच्च लोक जोपर्यंत इन्व्हॉल्ड नसतात, मिनिस्ट्रीचे लोक जोपर्यंत इन्व्हॉल्ड नसतात तोपर्यंत हा घोटाळा होऊ शकत नाही. म्हणून पूर्ण NTA डिझॉल्व करावी आणि एक स्वायत्त बॉडी परत नवीन निर्माण करावी आणि त्याच्या माध्यमातून या परीक्षा घेण्यात याव्या. त्या सेन्सिटिव्ह, कारण हे मुलं डॉक्टर होणार आहेत आणि त्यांच्या हातामध्ये सर्वसामान्यांचा जीव आपण देणार आहोत. आणि अशा प्रकारे पेपर फुटून जर ही मुलं डॉक्टर होणार असतील तर आपल्या देशाचं आरोग्य कुठल्या पातळीच्या गुणवत्तेच्या विद्यार्थ्यांच्या हातात जाणार आहे. इतकी गंभीर ही परीक्षा आहे. मला असं वाटतं की म्हणजे याची तुलना, ह्या परीक्षेच्या घोटाळ्याची तुलना मी 2च गोष्टींशी करेल की नोटा छापताना ज्या छापखान्यामधून जर त्या नोटा चोरी झाल्या तर ते, आणि इलेक्शन करताना ज्या EVM घोटाळ्यांबद्दल बोललं जातं ते EVM घोटाळे, याच गोष्टीची याची तुलना होऊ शकते. तर मला वाटतं की किमान 3 वर्ष केंद्र शासनाची NTA इतकी वाईट पद्धतीने लक्तरे ही वेशीवर टांगली गेली आहे, नंतर तरी केंद्र सरकारला आणि NTA जाग यावी आणि किमान एक तरी परीक्षा आपण भ्रष्टाचार मुक्त करून MBBS आणि वैद्यकीय प्रवेश हे पारदर्शकपणे होऊ शकतात हे आपण देशभराला दाखवून द्यावं आणि सर्वसामान्य लोकांचा गमावलेला विद्यार्थ्यांचा विश्वास आहे तो परत आपण 1 वर्षामध्ये मिळवावा. एवढंच या निमित्ताने मला सांगावं वाटतं. धन्यवाद.